तुम्ही एखादी जमीन खरेदी घेताय, मूळ मालकाचं 1 हेक्टर क्षेत्र आहे म्हणजे 2.5 एकर, आणि त्या 2.5 एकरापैकी तुम्ही जेव्हा उतारा पाहता तेव्हा त्या उतार्यावर इतर हक्कामध्ये एक अर्धा एकर जे आहे म्हणजे सुमारे 20 आर जे आहे ते संपादन झालेलं आहे आधीच शासनाच्या कुठल्या तरी प्रकल्पासाठी, शासनाच्या चारीसाठी, शासनाच्या पाझर तलावासाठी, शासनाच्या कॅनॉलसाठी, आणि तशी नोंद इतर हक्कामध्ये आहे. 7/12च्या उतार्यावर इतर हक्कामध्ये तशी नोंद आहे की कॅनॉलसाठी संपादित 20 आर, पाझर तलावासाठी संपादित 20 आर, किंवा शासनाच्या अन्य कोणत्या प्रकल्पासाठी 20 आर. परंतु जो मालक सदरीचा कॉलम आहे जिथं मालकाचं नाव येतं त्यांच्यासमोर मात्र जसंच्या तसं 1 हेक्टर क्षेत्र दाखवते म्हणजे 2.5 एकर क्षेत्र दाखवते. आणि तुम्ही कागदपत्र पाहिले, मालकानेही तुम्हाला सांगितलं की अर्धा एकर यातलं या प्रकल्पासाठी गेले, त्याची इतर हक्कामध्ये नोंद आहे. परंतु मालक सदरी पूर्ण क्षेत्र आहे आणि तुम्ही त्यातलं क्लिअर पण घेताय, जेवढं क्लिअर आहे तेवढं, तरीसुद्धा अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही केली पाहिजे, आणि ती जर नाही केली तर भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणती महत्त्वाची अडचण येऊ शकते ज्याच्यामुळं तुमची क्लिअर टायटलची त्या मालकाकडून घेतलेली खरेदीची मिळकतसुद्धा धोक्यात येते, त्याच्या वहिवाटीला आपल्याला अडथळा निर्माण होतो, ती मिळकत बळकावली जाण्याचा धोका असतो. ह्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की मी आता आपल्या टायटलमध्ये व्हिडिओच्या सांगितलं थोडक्यामध्ये की आपल्याला जमीन घेत असताना 1 हेक्टर मालकाच्या नावावर नोंदवलेली आहे, मालक सदरी 1 हेक्टर त्यांच्या समोर क्षेत्र दर्शवलेलं आहे, परंतु इतर हक्कामध्ये त्याच्यापैकी 20 आर क्षेत्र संपादन झालेलं आहे, तशी नोंदही आहे. परंतु शासनाची नोंद मालक म्हणून त्या 20 आरला लागलेली नाही, म्हणजे मालक सदरी पूर्ण क्षेत्र मालकाचं दाखवत आहे आणि इतर हक्कामध्ये त्यातली 20 आर संपादित झालेली आहे असं दर्शवत आहे. आपण 7/12 पाहिला, आपण त्याचे फेरफार पाहिले, त्या फेरफारावरून 7/12वरून आपल्या असं लक्षात आलं की या 1 हेक्टरपैकी म्हणजे साधारणपणे 2.5 एकरापैकी जी आहे ती मिळकत 20 आर जी आहे ती शासनानं घेतलेली आहे. राहिलेली जी 2 एकर आहे म्हणजे 80 आर जी आहे ती 80 आर क्लिअर टायटलची. आपण ती जी 2 एकर आहे 80 आर ती आपण घेतो, मूळ मालकाकडून त्या खरेदी घेतो, रजिस्टर दस्त होतो. आपल्या रजिस्टर खरेदी खताप्रमाणे टायटल क्लिअर असल्यामुळं आपलं नावसुद्धा मालक आणि कब्जेदार म्हणून लागतं. जेव्हा आपण मिळकतीची खरेदी घेतो त्यावेळी 7/12च्या उतार्यावर 2 नावं राहतात. एक नाव म्हणजे त्या मूळ मालकाचं आधी होतं तसंच, जे की 20 आर क्षेत्राला राहतं, आणि आपण जी खरेदी घेतलेली आहे 2 एकर म्हणजे 80 आर म्हणू आपण, अंदाजे क्षेत्रामध्ये फरक आहे आर आणि एकरामध्ये, तो आपण ढोबळ मनाने बोलतो. तर आपल्या खरेदी खताप्रमाणे 80 आरला आपली नोंद झाली, उर्वरित 20 आरला पूर्वी जे मालकाचं नाव होतं त्यांचं तसंच नाव राहिलं. इतर हक्कामध्ये तेच क्षेत्र शासनाच्या नावे संपादित दर्शवते. काही त्याला वर्षे जातात, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, आणि तो जो मूळ मालक असतो तो मूळ मालक त्याच गटातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा पोटहिश्याच्या एखाद्या व्यक्तीला किंवा बाहेरच्या त्रयस्थ व्यक्तीला त्या 20 आरचं खरेदी खतसुद्धा देतो. आणि दुर्दैव बघा की खरेदी खतसुद्धा नोंदवलं जातं कधी कधी. घेणाराला हेच लक्षात येत नाही की स्पष्ट इतर हक्कामध्ये त्या 20 आरची नोंद आहे, जे की क्षेत्र शासनाचं आहे, संपादन झालेलं आहे असं दर्शवलं, परंतु मालकाकडून कमी पैशामध्ये शासन कुठं तिथं वहिवाट करायला येणार आहे, पाझर तलाव कुठं तिथं अस्तित्वात आहे, क्षेत्र आपल्याला वहिवाटाला मिळते म्हणून खोटे नाटे दस्त केले जातात. आणि जेव्हा अशा प्रकारचे दस्त नोंदवले जातात, ती मिळकत खरेदी घेतली जाते आणि त्याप्रमाणे 7/12च्या उतार्यावर नावसुद्धा लावलं जातं त्या मिळकतीचं, आणि त्यानंतर वहिवाटीचा वाद सुरू होतो की मी हे 20 आर क्षेत्र खरेदी घेतलेलं आहे, हे मी वहिवाटला. आता याच्यामध्ये 80 आर क्षेत्राची कायदेशीर मालकी खरेदी घेणाराला मिळाली, 20 आर शासनाने त्या खरेदीच्या पूर्वीच संपादन केलेलं आहे, त्याची नोंद 7/12च्या उतार्यावर लागलेली आहे, म्हणजे सरकार त्या 20 आर क्षेत्राचा मालक आहे. आणि तेच 20 आर क्षेत्र मूळ मालकाने केवळ त्यांचं 7/12च्या उतार्यावर नाव आहे म्हणून त्रयस्थ व्यक्तीला विक्री केलं, त्यांचं उतार्यावर नावसुद्धा लागलं, आणि ते आता वाद घालतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे 20 आर क्षेत्राचा मी मालक आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकरणामध्ये त्या 20 क्षेत्राला ज्यांनी ते 20 क्षेत्र मूळ मालकाकडून खरेदी घेतलेलं आहे त्यांना त्याची मालकी येत नाही, त्यांना त्याचा कब्जा मिळत नाही. कारण त्यांच्या खरेदीच्या दिवशी ते क्षेत्र त्या मालकाचं, ज्याच्या नावे सातबाराच्या उतार्यावर नोंदवलेलं आहे, मालक सदरी त्यांचं नसतं. ते ना त्या क्षेत्राचे मालक असतात ना ते त्या क्षेत्राचे कब्जेदार असतात. ते क्षेत्र तर ऑलरेडी शासनाने संपादित केलेलं आहे आणि त्याच्या आधारे ते मालकी क्लेम करू शकत नाहीत, ते कब्जा माझा आहे असं म्हणू शकत नाहीत. परंतु जेव्हा ते त्या मिळकतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात, ते 20 मी खरेदी घेतलं असं म्हणून आधी जे आहे, ज्या माणसाने ते 80 घेतलेलं आहे त्यांच्याच मिळकतीमध्ये कब्जा घालण्याचा प्रयत्न केला जातो, त्यातलं 20 क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांची क्लिअर 80 खरेदी आहे त्यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. म्हणून आपला जो व्हिडिओचा विषय होता की जेव्हा अशी सिच्युएशन निर्माण होत असेल किंवा अशा प्रकारची परिस्थिती उतार्यावर असेल की मूळ मालकाच्या मिळकतीपैकी काही क्षेत्र जर शासनाने संपादित केलेलं असेल, त्याची नोंद इतर हक्कामध्ये असेल, परंतु मालक सदरी मालकाच्या क्षेत्रामधून ते क्षेत्र वजा झालेलं नसेल आणि मालकाच्या नावापुढं क्षेत्र वजा करून कमी झालेलं क्षेत्र नोंदवलेलं नसेल, तर जेव्हा आपण उर्वरित क्षेत्राचं खरेदी करणार असाल तर मालकाला असं म्हणा की या ठिकाणी शासनाचं नाव आधी लावून दे, जे की शासनानं संपादित केलं, ज्याचा की तुम्ही मोबदला घेतलेला आहे ॲक्विजिशनचा त्या संपादित क्षेत्राचा, तर त्या मालक सदरी शासनाचं नाव आधी आपण लावूया आणि त्यानंतर उर्वरित क्षेत्राचं मी खरेदी खत करतो, म्हणजे मला क्लिअर टायटल मिळेल. अगदी खरेदी खतामध्ये सुद्धा लिहून दिलं जातं की एवढं क्षेत्र या गटातलं इथं गेलेलं आहे, ते क्षेत्र सोडून मी तुम्हाला खरेदी देत आहे. खरेदी खत क्लिअर करून दिलं आणि तेच क्षेत्र पुन्हा दुसऱ्याला विकलं जातं. सातबाराच्या उतार्यावर केवळ नाव राहिलं म्हणून त्या शासनानं संपादित केलेल्या क्षेत्राच्या मिळकतीच्या त्या क्षेत्राला 20 उदाहरणासाठी आपण घेतलं तर केवळ नाव आहे, त्याची खरेदी खत करून दिली जातात आणि ते खरेदीदार पुन्हा आपल्याशी वाद घालत बसतात. म्हणून आधी क्षेत्र ते सरकारच्या नावे करावं असं म्हणा, कागदपत्र आधी तशी तयार करून घ्या. आपला व्यवहार झालेला असेल, आपल्याला जर का व्यवहार मोडू नये असं वाटत असेल तर आपण त्याचं रजिस्टर साठेखत नोंदवू शकता, नोटरी दस्त नोंदवू शकता इसारा पावतीचा, आणि 15 दिवसात महिन्यामध्ये आपण अर्ज दाखल करून महसूल दप्तरी त्यांना ते 7-12 फेरफार दिल्यानंतर ते तर फार फास्ट करतील, कारण ते क्षेत्रच त्यांच्या मालकीचं आहे शासनाचं. त्यामुळं माननीय तहसीलदार साहेबांकडे अर्ज केल्यानंतर त्या कागदपत्राप्रमाणे जे इतर हक्कामध्ये नोंद केलेली आहे ती मालक म्हणून शासनाची नोंद त्या क्षेत्राला होऊन जाईल. शासन पर्टिक्युलर क्षेत्राचे मालक होतील. उर्वरित क्षेत्राला खरेदी घेतल्यानंतर तुमचं नाव लागेल, उतार्यावर 2 जण मालक दिसतील. परंतु मूळ मालकाचं क्षेत्र मूळ मालकाच्या नावाने शासनानं संपादित केलेलं जर जसंच्या तसं राहिलं आणि त्यांनी जर ते कुठल्या थर्ड पार्टीला विक्री केलं आणि पैसे घेऊन ते मालक बाजूला झाले तर आपल्याला त्या थर्ड पार्टीसोबत वाद करावे लागतात. म्हणून या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर आधी निघू शकत असेल तर पहा, नसेल तर त्या क्षेत्राबद्दल आधी पूर्णपणे प्रिकॉशन घ्या, कागदपत्र पहा आणि ती क्षेत्राबद्दलची दुरुस्ती करून घेऊनच तुम्ही खरेदी करावा असा माझा अगदी प्रेफरेबली सल्ला आहे. म्हणजे भविष्यकाळात हे कधीही उद्भवतं, कारण नाव असलं, लोक परगावे असतात, आपलं तर तिथं काहीच नाही, केवळ नाव आहे म्हणतात, काहीतरी पैसे घेतात आणि विकून टाकतात आणि खरेदी घेणारा हा आपल्याशी भांडत बसतो. म्हणजे आपण खरेदी घेऊन क्लिअर टायटलची प्रॉपर्टी घेऊन पैसे देऊन आपण त्या थर्ड पार्टीबरोबर वाद करत बसावा. आपण पैसे देणार असतो, त्यामुळं मिळकत कुठंतरी जाईल, कोणीतरी दुसरा घेईल म्हणून वादात पडू नका. न्यायालयामध्ये खूप वर्ष केसेस चालतात, कारण खटल्यांची संख्या जास्त, केसेसमधलं प्रोसिजर जे आहे ते किचकट आहे, त्याच्यामुळं वेळ वाढतो, तारखा पडतात आणि न्यायालयामध्ये हेलपाटे घालावे लागतात. हे घालावे लागू नये असं आपल्याला वाटत असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली काळजी आपण घ्यावी आणि आपण ती घ्याल अशी अपेक्षा करतो. आपल्याला जर का ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला यूट्यूबवर पाहत असाल, आपण लाईक केल्यानंतर त्या ठिकाणी हाईप नावाचं कलरचं बटन येईल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि जर का आपण
हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा या माहितीला लाईक आणि शेअर करा. आपल्या एका शेअरमुळं कुणीतरी फसण्यापासून वाचू शकेल किंवा कुणीतरी शासनाच्या मालकीचे क्षेत्र खरेदी घेण्यापासून वाचू शकेल किंवा कुणीतरी प्रामाणिक खरेदीदार पुढं उद्भवणाऱ्या या सर्व अडचणीपासून वाचू शकेल. म्हणून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.